पंढरपूरच्या पवित्र भूमीत आता एक नवा राजकीय संघर्ष पेटलाय। आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात शेतकऱ्यांसाठी अन्नत्याग आंदोलन केलं होतं। गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे तर घेण्यात आलं, पण आता याच आंदोलनावरून भाजपनं रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय। भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे माऊली हळणवर यांनी रोहित पवारांच्या या आंदोलनाला फसवे आंदोलन म्हटलंय। या आंदोलनातून शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागलं नाही, उलट रोहित पवारांनी पंढरपूरची पवित्र भूमी अपवित्र केली असा गंभीर आरोप हळणवर यांनी केलाय। इतकंच नाही तर ज्या जागेवर रोहित पवार आंदोलनाला बसले होते त्या जागेवर भाजप कार्यकर्त्यांनी थेट गोमूत्र शिंपडून ती जागा पवित्र केल्याचा दावा केलाय। रोहित पवारांनी हे आंदोलन राजकीय नसल्याचं वारंवार सांगितलं होतं, मात्र भाजपनं आता या संपूर्ण प्रकरणाला थेट राजकीय वळण दिल्याचं स्पष्ट दिसतंय। पवित्र भूमीवरून सुरू झालेल्या या गोमूत्र आंदोलनानंतर आता राष्ट्रवादी विरुद्ध भाजप हा कलगीतुरा आणखी रंगणार हे नक्की। आता यावर रोहित पवार काय उत्तर देतात आणि पंढरपूरच्या या भूमीत पुढे काय राजकीय घडामोडी घडतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। गेल्या 3 दिवसापूर्वी याच पंढरपूरच्या पावन नगरीमध्ये ज्यांच्या कुटुंबानं अनेक बँका खाल्ल्या, अनेक कारखाने सहकारी कारखाने खाजगीकरण करून स्वतःच विकत घेतले, अनेक शेतकऱ्यांचे काटे मारले, शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज उचलली, अशा कुटुंबातील पवार कुटुंबातील रोहित पवार हे शेतकऱ्यांचा कळवळा आणत या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करण्यासाठी आलेले होते। ही आमची पावन विठुरायाची पावन भूमी या ठिकाणी अशुद्ध करण्याचं काम त्यांच्या कडून झालेलं होतं। शेतकऱ्यांचा कळवळा असता तर त्यांनी बारामती अग्रो मधील कामगार या ठिकाणी 10,000 15,000 काम करणारे कामगार या ठिकाणी आणले नसते, तेथील शेतकऱ्यांना चांगला दर दिला असता। सहकारी कारखाने शेतकऱ्यांचे कारखाने ह्यांनी खाजगी कर्जबाजारी करून खाजगीकरण करून स्वतःच विकत घेतले नसते, ह्यांना काय शेतकऱ्यांचा कळवळा येणार आहे। आणि या राज्यामध्ये अनेक शेतकरी चळवळीत आंदोलन करणारे लोक आहेत। 10-10 15-15 दिवस जरी त्यांनी आंदोलन केलं, उपोषण केलं, त्यांचं 10-10 15-15 किलो वजन कमी झालं तरी सुद्धा हे सत्तेमध्ये असताना कुणाकडे बघायला गेलेलं नाहीत। राजू शेट्टी साहेब उसाच्या आंदोलनासाठी बारामतीमध्ये आंदोलन करत होते, त्या ठिकाणी या स्वतःला शेतकऱ्यांचा जाणता राजा म्हणणारा शरदचंद्रजी पवार त्यांना कधी भेटलेले मला बघायला मिळालं नाही। कधी त्यांनी शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतलेली नव्हती, म्हणून ही अशुद्ध झालेली भूमी आज आम्ही गोमूत्र आणि आमचं पवित्र असं चंद्रभागेचं तीर्थ या ठिकाणी टाकून पवित्र केलेलं आहे। अन्नत्याग केला होता ना? अन्नत्याग याला म्हणताच येणार नाही, कारण अन्नत्याग म्हणजे आपण स्वतः आपलं साधं पाणी प्यायचं असतं, अल्काईन नावाची 150 रुपयाची बाटली पाणी पिऊन हे आंदोलन होऊ शकत नाही, कारण त्या पाण्यामध्ये असे कंटेन आहेत की फक्त पाणी पिलं तरी माणसाला काही होत नाही। त्यामुळे त्यांचा चेहरा वगैरे काही सुकलेला नव्हता आणि आंदोलन त्यांनी 3 दिवसात गुंडाळलं। मंत्री गिरीशजी महाजन साहेबाला त्यांनी 7 वेळा फोन केले, त्यांच्या आत्या सुप्रियाताई सुळेंनी फोन केले आणि हे काही करून आंदोलन थांबवा, आम्हाला काहीतरी आश्वासन द्या। ज्या पद्धतीने रोहित पवार या ठिकाणी आलेले होते, सर सकट कर्जमाफी झाल्याशिवाय मी उठणार नाही, परंतु 3 दिवसात ते या पंढरपूरच्या नगरीतून आमची नगरी अपवित्र करून निघून गेली। अल्काईन सरकार 150 रुपये काहीतरी किंमत आहे त्या पाण्याची, ते पाणी मध्ये आंदोलन केलं, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत, म्हणजे शेतकऱ्यांच्या व्यथा वेदनेची थट्टा उडवली म्हणायची। ह्यांच्या कुटुंबानं कधीही शेतकऱ्यांची कळवळा केलेला नाही। अनेक नुसत्यांच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या कंपन्याचा CSR फंड जरी वापरला तर संपूर्ण देशाचं कर्ज माफ होईल इतका अमाप कंपन्यांच्या आहेत। म्हणजे रोहित पवार यांचा अन्नत्याग आंदोलन एक सुपर राजकीय स्टंट म्हणायचं। रोहित पवार यांनी या ठिकाणी सुपर राजकीय स्टंट करण्याचा प्रयत्न केला। यांच्या अनेक यांच्या आंदोलनातून असं दिसून आलं की शेतकऱ्यांनी याकडे तर पाठच फिरवली होती। यांच्या आंदोलनातून असं दिसून आलं की कारखानदारांनी शेतकरी वाहन मालक यांच्यावरती 10-10 लाख बोगस कर्ज घेतलेले आहे आणि ते कर्ज माफ व्हावं म्हणून यांचा राजकीय स्टंट होता। आज आम्ही पंढरपूरचे प्रांताधिकारी व या शहराचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिलेलं आहे, कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये
विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता चालू आहे. पंढरपूरमध्ये अधिक मासाची प्रचंड भाविकांची गर्दी आहे आणि जिल्हाधिकारी महोदयांचा जमावबंदी आदेश झुगारून रोहित पवारांनी या ठिकाणी बेकायदेशीररित्या आंदोलन केलेलं आहे. त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी केलेली आहे. मी राज्याच्या गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करतोय. अनेक गोरगरीब शेतकरी चळवळीतील किंवा इतर सामाजिक चळवळीतील लोक ज्यावेळेस आंदोलन करतात त्यावेळेस आपले पोलीस गुन्हे दाखल करतात आणि हे सोन्याचा चमचा घेऊन आलेले जन्माला आलेले रोहित पवार या ठिकाणी पोलीस प्रशासनाला वेठीस धरलं, भाविकांना वेठीस धरलं. आता विठ्ठल मंदिराकडे जाणारा हा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामधला मुख्य चौक आहे आणि या रस्त्याने हजारो लाखो भाविक त्यांची अडचण निर्माण झाली. यांचं आंदोलन, यांच्या गाड्या, VIP दौरे याच्यामुळं आमच्या या ठिकाणी पंढरपूरकरांची हेळसांड झाली. या ठिकाणी गोरगरिबांचे गाड्या आहेत, त्यांचं पोट पाणी या गाड्यावरती आपले माल विकून खाद्यपदार्थ विकून ते उपजीविका पंढरपूरचे हे मंडळी करतात. यांची 3-4 दिवस हेळसांड केली. याबद्दल रोहित पवारांवरती गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी केलेली आहे. शेतकऱ्याला या आंदोलनातून काहीही मिळालेलं नाही. शेतकऱ्यांचं आंदोलन मी 21 उपोषणं केली, आमच्या शरीराचं मात्र करून घेतलं, परंतु हे सत्ताधारी ज्यावेळेस हे सत्तेवरती होते त्यावेळेस आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले. अनेक शेतकऱ्यांच्या पोरावरती ह्यांनी खोटे गुन्हे दाखल केले. अहो, मावळमध्ये शेतकऱ्यांच्या माय मावल्यावरती गोळ्या चालवण्याचं काम यांनीच केलेलं होतं. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.